करत बसले होते तितक्यात आला पाऊस आणि माझ्या तोंडा वाजले 12. कारण का मला जायचं होतं बाजारला. आज होता शिरगावचा बाजार आणि घरी भाजीही नव्हती आणि जाणंही भाग होतं. बाजारला जाण्यासाठी निघाले होते तितक्यात लागली पिलू रडायला. दाद्याला आणि आरूला मी शेंगा फोडायला बोलवलं होतं, पण ते दोघे शेंगदाणे खाईत बसले होते. बाजारासनं आले त्यानंतर पहिल्यांदा चहा घेतला कारण का खूप सारी थंडी वाजत होती. भाजीपाला खूप महाग झालाय आणि इथं आल्यानंतर थोडा वेळ शेंगा फोडू लागले आई बाबांना. पिल्लूचा नुसता आगाऊपणा चालू होता आणि जेव्हा मी नसते पिल्लूसोबत तेव्हा ती छान खेळते आणि मी असल्यावरच तिचा आगाऊपणा असतो. इथं मी पिल्लूला ओरडले होते म्हणून ती पाठीमागं सरकून बसली होती कारण का फुलपाटे वगैरे काही पण खायत होती ती. ते मी पिल्लूसाठी शेंगदाणे दिलते खाण्यासाठी, पण ती फेकून द्यायला लागली. जे खायचंय ते खाणार नाही पिल्लू, नको ते खात बसते. स्वयंपाक वगैरे आवरला, परत शेंगा फोडायला बसले होते आणि फोडता फोडता शेंगा 8:30 वाजले, कधी कळलंच नाही. त्यानंतर बंद केल्या. अर्धं टिक्कं झालं होतं फोडून, अजून 1 टिक्कं फोडायचं राहिलं होतं. आज मला पिल्लूनं खूप दमवलं होतं, त्यासाठी मी फिश टँकपाशी मी माशांच्याकडे बघत बसले होते 5 मिनटं. तर एक काका मला बोलले होते माशांच्याकडे 15 ते 20 मिनटं बघत बसल्यानंतर आपला BP जो आहे ते कंट्रोल होतं. हे मी पहिल्यांदाच ऐकले. तुम्हाला काय माहिती असेल तर सांगा नक्की.